अजित पवार यांच्या भयंकर विमान अपघाताला आता 1 महिना पूर्ण होत येतोय। आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं। अधिवेशनाची सुरुवात अजित पवार यांच्या शोकप्रस्तावानं झाली। दादांना आदरांजली वाहताना स्वपक्षीय, सत्तेतले, विरोधातले अशा सगळ्याच नेत्यांचे डोळे आज पाणावले होते। प्रत्येकाच्या मनात दादांबद्दलच्या असंख्य आठवणी होता। प्रत्येक जण दादांबद्दल भरभरून बोलत होता। अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे जे आरोप झाले होते त्याबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शोकप्रस्तावामध्ये सुद्धा सुनावलंच। पण या सगळ्यामधून सुद्धा महाराष्ट्राला ज्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं ते मिळालंच नाही। दादांचा अपघात झाला की त्यामागे काही घातपात होता? विमान अपघातासंदर्भात 3 संस्था चौकशी करतायत, पण अजूनही एकाही संस्थेचा प्राथमिक अहवाल पूर्ण झालेला नाहीये। पण रोजच्या रोज अजित पवारांच्या अपघाताबद्दल नवे प्रश्न मात्र समोर येत आहेत। अजित पवार यांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला हे विरोधातले नेते मान्य करायला तयारच नाहीयेत। अजित पवारांच्या मुलानं सुद्धा ब्लॅक बॉक्स जळाला यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं म्हटलं। दादांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून जाहीरपणे व्यक्त करण्यात आलेली ही पहिली शंका होती। राष्ट्रवादी काँग्रेसनं या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशीही मागणी केली आहे, तर दुसरीकडे विमानाचा पायलट हा आत्मघाती हल्लेखोर होता का अशी नवी शंका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी उपस्थित केली आहे। गेल्या 25 दिवसात अपघाताबद्दल ज्या चर्चा झाल्यात त्यामुळे अपघाताबद्दल महाराष्ट्रात अनेकांच्या मनात शंका आहेत आणि जोपर्यंत तपास यंत्रणांचे अहवाल येत नाहीत तोपर्यंत शंका कायम राहतील। अजित पवार यांच्या आठवणींनी डोळे पाणावत असताना मनातल्या शंकेचं काहूर काही केल्या कमी होतच नाहीये।